आज आपण लग्नाच्या पंक्तीत मिळणारी किंवा देवाच्या सप्ताहाला असणारी शाकभाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। इथे आपण साधारण 50 ग्रॅम जिरे आणि 50 ग्रॅम मोहरी घेतलेली आहे। हे साधारण 1 लिटर तेल आहे, त्यामध्ये 1 लिटर नसेल अर्धा लिटर तेलामध्ये साधारण आपण ही भाजी बनवणार आहोत 250 ते 300 लोकांच्या प्रमाणासाठी। त्यामध्ये आपण आता छान जिरे मोहरीची फोडणी घालून घेतलेली आहे। त्याचबरोबर कढीपत्ता घेतलेला आहे। कढीपत्ता तुमच्या आवडीनुसार किंवा अंदाजानुसार तुम्ही घ्या। इथे 3 ते 4 किलो बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे। आता त्यामध्ये आपण थोडासा तेजपत्ता, मिरी आणि थोडीशी लवंग स्वादासाठी घालून घेणार आहे आणि कढीपत्ता छान गोल्डन ब्राऊन रंगाचा होईपर्यंत परतवून घ्यायचा। त्यामध्येच आपण साधारण 2 मूठ एवढी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहे आणि खडा मीठ घालून घ्यायचे, कारण खडा मिठामुळे भाजीला छान स्वाद येतो आणि त्याचप्रमाणे जो आपला कांदा आहे तो लवकर परतण्यासाठी मदत होते। इथे मी तुम्हाला समर्थ केटरर्स नावाचे जे केटरिंग वाले होते त्यांनी ही भाजी बनवलेली आहे, त्यांचा नंबर दिलेला आहे। तुम्हाला हवा असल्यास तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता। जर तुम्हाला तेलाचं प्रमाण कमी वाटलं तर तुम्ही तिथे एक्स्ट्रा घालून घ्यायचे। साधारण पावशेर लसूण आहे, तो साल न काढता म्हणजे न सोलता पाट्यावरती वाटून घेतलेला आहे। त्यामध्ये थोडंसं आलं, साधारण 50 ग्रॅम एवढं आलं घेतलेलं आहे आणि ते छान ठेचून वाटून घेतलेलं आहे। त्यामध्ये आता आपण लाल मिरची पावडर, कलरसाठी बेडगी मिरची पावडर, तसेच सुहानाचा मटन मसाला आणि कांदा लसूण मसाला, गरम मसाला, धना पावडर हे 200-200 ग्रॅमचे सर्व पाकिट घेतलेले आहे आणि हे आपण डायरेक्टली ओतणार आहेत त्या भाजीच्या पातेल्यामध्ये आणि ते छान आपल्याला हा जो मसाला आहे तो परतवून घ्यायचा आहे। इथे हा आता ते सुहानाचा मटन मसाला घालत आहेत, त्यामुळे भाजीला इतका छान अप्रतिम स्वाद येतो। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, रोजच्या वापरात देखील तुम्ही हा मसाला वापरून पहा। तसेच आता साधारण 3 मोठे चमचे एवढी हळद घेतलेली आहे। आपण कसुरी मेथी घालून घेणार आहे आणि थोडीशी मूठभर कोथिंबीर घालायची आहे। हे इतकं छान सुंदर परतवून घ्यायचंय तेल सुटेपर्यंत। एकदा का मसाले छान परतले गेले, त्याला कलर आणि तेल सुटल्यानंतर त्यामध्ये आपण साधारण 1 ते 1.25 किलो एवढ्या प्रमाणात टोमॅटो घेतलेले आहे आणि ते छान परतवून घ्यायचे। या वाटणाला जेव्हा छान तेल सुटेल किंवा तरी येईल, कलर सुटेल, तेव्हा आपण त्यामध्ये हे भिजत घातलेले साधारण रात्री भिजत घातलेले 7 ते 8 तास भिजवलेले हरभरे आहेत, ते आपण त्यामध्ये घालून घेणार आहे आणि 15 ते 20 मिनिटांसाठी झाकण ठेवून शिजवायचे, जेणेकरून आपले हरभरे छान शिजले जातील, कारण वांग आणि बटाटा शिजण्यासाठी फार कमी वेळ लागतो। त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेले मीडियम साईजमध्ये चिरलेले बटाटे घालून घ्यायचे आणि त्याचसोबत हे डबल फोड केलेली वांगी घालून घ्यायची आहेत। वांगी साधारण 4 ते 5 किलो आहेत आणि बटाटे देखील 4 ते 5 किलो आहे आणि हरभरे घेतलेले होते 5 किलो। अशा सर्व प्रमाणामध्ये आपण ही अशा